नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे ब्रिज अँड कॅट सोल्युशन या यूट्यूब चॅनलवर, जिथं आपण बोलतो आहे इंजिनिअरिंग, ऑटोकॅड अँड ब्रिज डिझाईनबद्दल. चला तर आपण सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे रेल्वे ब्रिज म्हणजे नेमकं काय. अनेकदा आपण ट्रेनमधून बसून पुलावरून जातो, पण कधी विचार केलात का हा ब्रिज इतका मजबूत कसा असतो किंवा त्याचं डिझाईन कोण करतो? चला समजून घेऊया. रेल्वे ब्रिज म्हणजे नेमकं काय. रेल्वे ब्रिज ही एक अशी मजबूत रचना आहे जी रेल्वे ट्रॅक आथड्यावरून, जसं की नदी, रस्ता, नाला, पहाड यांवरतून घेऊन जातात. हा ब्रिज ट्रेनचा भार सहन करतो आणि वाहतूक अखंड चालू ठेवतो. यामध्ये बरेच प्रकार आहेत, जे प्रकार मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. ते रेल्वे ब्रिजचे अनेक प्रकार आहेत, जसं PSC स्लॅब ब्रिज असतो, हा छोटा स्पॅन असतो. स्टील गर्डर ब्रिज असतो, हा मोठ्या लांबीचा ब्रिज असतो. RUB रोड अंडर ब्रिज असतो, जो रस्ता खालून असतो. ROB हा रेल्वेच्या वरती बनलेला ब्रिज असतो, हा पण एक रस्त्यासाठी बनलेला. आणि फूट ओव्हर ब्रिज, आपण नेहमी रेल्वे स्टेशनवरती जातो, आपण त्या फूट ओव्हर ब्रिजवरनं या प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मकडे जातो, तो असतो फूट ओव्हर ब्रिज. हा प्रवाशांसाठी असतो रेल्वे स्टेशनवर. तर चला तर मग आपण याचं ॲक्च्युअल फोटोग्राफ्स आणि त्याचं डिस्क्रिप्शन बघूया. चला तर आता मी तुम्हाला सर्वात पहिले सांगणार आहे अंडरपास मीन्स मी तुम्हाला पहिले सांगितलेलं आहे RUB मीन्स रोड अंडरपास. यामध्ये ट्रॅक वरती आणि रोड हा खालनं जातो, याला म्हणतात आपण रोड अंडरपास. दुसरं आपण त्याला नाव देऊ शकतो रुलर अंडरपास या LHS लो हाईट सबवे, अशा पद्धतीचं त्याचं नाव आहे. आणि दुसरा ब्रिज आहे ओपन वेब गर्डर मीन्स स्टील स्ट्रक्चर. यामध्ये ओपन वेब गर्डर मध्ये स्टील स्ट्रक्चर असतं. स्टील गर्डर मध्ये लाईक कंपोजिट गर्डर पण असतात. त्याची लांबी 12 मीटर, 18 मीटर, 24 मीटर आणि 30 मीटर या प्रकारच्या लांबीचे असतात. त्याच्यावरती आपण जायचं असलं तर ओपन वेब गर्डर्स असतात. 36 मीटर, 45 मीटर, 54 मीटर, 72 मीटर, 76 मीटर अशा पद्धतीचे असतात. त्याच्यानंतर तिसरा टाईप आहे आपला रोड ओव्हर ब्रिज. मी तुम्हाला याआधी पहिले सांगितलेलं आहे रोड ओव्हर ब्रिज मीन्स काय, तर ज्यावरनं रेल्वे ही खालून जाते आणि रोड त्याच्यावरनं जाते. जसं आपण अनेक शहरामध्ये बघतो, फ्लायओव्हर्स बघतो. काही ठिकाणवरनं रेल्वे क्रॉस होतात आणि त्याच्यावरनं फ्लायओव्हर दिलं जातं, ते असतात रोड ओव्हर ब्रिज. आणि समजलं मित्रांनो. त्याच्यानंतर PSC स्लॅब गर्डर्स असतात. मी तुम्हाला सांगितलं पहिलेच त्याच्यामध्ये की PSC स्लॅब असतात. हा आहे PSC स्लॅब. हा पूर्ण एक प्री टेन्शन और पोस्ट टेन्शन एक विकास सेगमेंट असतो, जो 6 मीटर पासून तर 24 मीटर लांबीपर्यंत असतात. हा जो इथे दिसतोय तुम्हाला, हा आहे 12 मीटर लांबीचा PSC स्लॅब गर्डर. तर याचं जे आहे, याचं बांधकाम कशा पद्धतीने केलं जातं किंवा ब्रिज डिझाईन कशा पद्धतीनं केलं जातं. ब्रिज डिझाईन करताना अनेक घटकांचा विचार घेतला जातात, जसं फॉर एक्झाम्पल लोड्स. याच्यामध्ये लाईव्ह लोड्स, ट्रेनचं वजन, स्पॅनची लांबी, साईडची स्थिती, मटेरियल RCC द्यायचं, स्टील द्यायचं, PSC द्यायचं. यावरूनच आपण योग्य डिझाईनसाठी ठरवलं जातं की यामध्ये काय असतं. त्याच्यानंतर आहे ऑटोकॅडमध्ये आपण जे डिझाईन करतो ते साईटवर 100% जमलेलंच असं नाही, कारण की मातीचा प्रकार, पावसाळा, जमिनीची लेवल हे सगळं साईटवर बदलतं. आणि म्हणूनच ब्रिज डिझाईन हे फक्त पेपरवर्क नाही, तर तो एक अनुभव आहे. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं रेल्वे ब्रिज म्हणजे काय, त्याचे प्रकार आणि साईटवरची वास्तवता. हे तुम्हाला उपयोगी वाटलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत जोडत राहा ब्रिज अँड कॅट सोल्युशन सोबत. थँक्यू.